थोडं अक्कलदाढेकडे यायचंय मला. ओके. कारण हा सगळ्यात जेव्हा एखाद्याला आयुष्यभर डेंटिस्टकडे जायची गरज बरोबर. पडली नाही, ते अक्कलदाढ बरोबर. पोहोचवतेच डेंटिस्टकडे. बरोबर. काय असते अक्कलदाढ आणि प्रत्येकाला येतेच का ती? ओके. अक्कलदाढ प्रत्येकाला येतेच असं काही नाहीये. ओके. काही जणांना कंजनायटली म्हणजे ऍबसेंट पण असतं. अक्कलेसारखंच आहे त्याचं. म्हणजे हा. समवॉट. सो ह्याला मुळात अक्कलदाढ का म्हणतात, विजडम टूथ किंवा अक्कलदाढ. सो ह्याचं एज ऑफ इरप्शन जे आहे ते 19व्या वर्षापासून 25व्या वर्षापर्यंत असतं. म्हणजे दाढ आतमध्ये तयार होते बोनमध्ये आणि 19 ते 25 या वयामध्ये ती उगवते, हिरडी चिरून बाहेर येते. सो त्यावेळीच सपोजेडली अक्कल येते माणसाला असं अच्छा, आपण ओके. धरतो, हां, हां. म्हणून त्याला सज्ञान होतो अक्कलदाढ तो. हां. की सज्ञान होतो माणूस, म्हणून हां. त्याला अक्कलदाढ म्हटलं जातं. सो त्या दाढेचा आणि अक्कलेचा तसा काहीही संबंध नाहीये. बऱ्याचशा पेशंटना ही भीती असते की ती दाढ काढल्यानंतर आपल्या ब्रेनवरती काही परिणाम होतो का, अशा असे लोक बऱ्याचशा आहेत खरं? हो, बऱ्याचशा पालकांनी मला हे प्रश्न विचारलेले आहेत की त्याचा डोळ्यांवरती काही इफेक्ट होतो का, मग विचार करण्यावरती काही इफेक्ट होतो का, हे प्रश्न ऍक्च्युली विचारलेले आहेत. सो याला फक्त म्हणजे कोइन्सिडेंटल योगायोगाने ते नाव पडलेलं आहे. दुसरी गोष्ट, अक्कलदाढ दिसली की काढायची असा काही नियम नाहीये. ओके. जर तुमची अक्कलदाढ वेळेवर, जागेवर आणि नीट आलेली असेल आणि ती जर तुमच्या खाण्याच्या फंक्शनमध्ये तुम्हाला मदत करत असेल तर ती काढण्याची काहीच गरज नाहीये. सो ती जर किडली असेल तर त्याची कीड काढून रूट कॅनल करून, अर्थात रूट कॅनल अवघड आहे त्याचं करणं, खूप स्पेशलाइज्ड इक्विपमेंट्स त्याच्यासाठी वापरायला लागतात फॉर व्हेरी ऑब्वियस रिझन्स की ती सगळ्यात शेवटी असते. म्हणजे जबड्याच्या डेंटिशनच्या सगळ्यात शेवटी ती असते. तर तिथे पोहोचणं, इन्स्ट्रुमेंट तिथपर्यंत जाणं, कारण आपला असा ट्रँग्युलर पोर्शन असतो, म्हणजे जबडा ओपन केला की त्याचा ट्रँगल फॉर्म होतो. त्या अँगलच्या शेवटच्या पॉईंटला तुमची सगळी इन्स्ट्रुमेंट पोहोचणं ही थोडीशी क्रुशल गोष्ट असते. म्हणून त्याचे रूट कनाल्स किंवा कीड काढण्याची कामं ही थोडी अवघड असतात, पण वाचवता येण्यासारखी असतात, म्हणजे इम्पॉसिबल नाही आहे. सो ज्यांच्या अक्कलदाढा ह्या वाकड्या येत आहेत, तिरक्या येत आहेत, आडव्या येत आहेत, त्यांना फक्त अक्कलदाढ काढण्यासाठी रेकमेंड केलं जातं. मुळात अक्कलदाढ येताना दुखतं का बरं? ओके. सो दिस इज रिलेटेड टू इव्होल्युशन. म्हणजे आपल्याला पूर्वी अनेक हजार वर्षांपूर्वी माणसाला 4 मेन दाढा असायच्या. जसं शेपटीचं झालं की वापरली नाही म्हणून लोप पावली, तसंच ती 4थी दाढ लोप पावली. ओके. आणि आता ही 3री दाढ काही म्हणजे रिसर्च असं सजेस्ट करतो की ही 3री दाढ आता एक्सटिंक्शनच्या मार्गावर आहे, लोप पावण्याच्या मार्गावर आहे. होतंय काय, आपण रिफाईंड शुगर्स जास्त खातोय. सो क्रश करून दातांनी फूड ग्राइंड करण्याची तेवढी गरज उरलेली नाही. ओके. जसे दिवस पुढे जात आहेत, पिढ्या जशा पुढे जात आहेत, तसं कडक अन्न आपण फार कमी खातोय. शिजवलेलं, रिफाईंड केलेलं, प्रोसेस्ड फूड आपण जास्तीत जास्त खातोय. सो जबड्याचा आकार दिवसेंदिवस छोटा होत चाललाय आणि दातांची संख्या तेवढीच आहे. सो दुसऱ्या दाढेपर्यंत सगळं आलबेल व्यवस्थित जागेवरती इरप्ट होतात. 3ऱ्या दाढेला जागा उरत नाही. मग ती वाकडी तिकडी जिथून जागा मिळेल तिथून यायचा प्रयत्न करते. ओके. हा प्रयत्न 25व्या वर्षापर्यंत चालू राहतो. मग ते आतून जेव्हा पुश करत राहतं त्यावेळी ते दुखत राहतं. अच्छा. 25व्या वयानंतर ती दाढ जर जिथे ज्या पोझिशनला आलेली असते त्या पोझिशनलाच ती सीज होत आहे. ओके. मग अशी आलेली वाकडी दाढ, तिचे जे अणकुचीदार पोर्शन्स असतात ते आपल्या दातांच्या म्हणजे गालाच्या सगळे जे मसल्स आहेत गालाच्या बाजूचे, त्या मसल्सवरती इम्पिंच करायला सुरुवात होते. मग ते जेव्हा असं टोचलं जातं त्यावेळी प्रत्येक वेळी जबडा उघडताना आणि बंद करताना त्रास व्हायला सुरुवात होते. अच्छा. आणि मग त्या फ्रिक्शननी जेव्हा पेशंटना दुखायला लागतं त्यावेळी मग ते चेकअपसाठी येतात. ओके. म्हणजे काही 100 किंवा 1000 वर्षानंतर अक्कलदाढ हा प्रकार पण लोप पावू शकतो. अर्थात म्हणजे काही असं ठोस नाही सांगू शकत, हां, पण त्या पण त्याची मार्गावरती गरजच संपली डेफिनेटली तर आहोत. बॉडी ते उगवणंच अर्थात, बंद करू शकतं. अर्थात. पण ओके. त्यावेळी असं होईल की जबड्याचा आकार हम्म. आणि दातांची संख्या ही हम्म. मॅच होईल. मग ओके. थर्ड मोलर्सचे प्रॉब्लेम्स उरणार नाहीत, ओके. कारण थर्ड मोलरच उरणार नाही. अच्छा.